तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर काल पूर्ण रात्रभर लाईट नव्हती. मी परत मुंबईला आलोय पुण्यावरून आणि मला आता ऑफिससाठी जायचं आहे. काय आलं होतं? तू खाली गेला होतास ना? अरे खाली गेलतो मी. मग? त्याला विचारलं मी त्या हाँ. कि असं असं लाइट क्यों गया है? हां. बोल रहा था कि भाई बता नहीं, लाइट गया हमारी बिल्डिंग का गया, उसी बिल्डिंग का गया है. मैं देखा उस बिल्डिंग में कुठलीच लाईट नव्हती. हाँ खाली अपनी लाइट गई थी. साला चूतिया अपार्टमेंट है. हे आमचे तिसरे रूममेट नारियल अण्णा नमस्ते. फ्रॉम फ्रॉम कर्नाटक. विचारूयात आपण यांची कालची रात्र कशी गेली. तुमची काल आपकी कल की रात कैसे गई? बहुत घटिया गया. रात नींद नहीं आया. बहुत घटिया. तो आज आप क्या बना रहे हो? हम आज हमारे साइड का स्पेशल लेमन राइस बना रहे हैं. लेमन राइस में क्या स्पेशल है? अरे कल का जो बचा हुआ राइस को सुबह सुबह हम खाने के लिए एक स्पेशल ग्रेवी बनाते हैं, दैट इज लेमन राइस. अच्छा, उसके लिए एक दिन पूरा वेट करना पड़ता है. नहीं, एक रात वेट करना का. तो एक रात से स्पेशल बन जाता है. येस. तर मित्रांनो, आपण जर का शिळा भात खायत असेल तर त्याला स्पेशल भात म्हणतात त्यांच्याकडे. स्पेशल भाताला हे लेमन राईस म्हणतात. आणि स्पेशल काही एकदम सिक्रेट मसाले वगैरे तुमचे? नहीं. काही मसाले आज हम सोच रहे थे कि छुट्टी डालेंगे, लेकिन नहीं, हमारे पास बहुत कम छुट्टी है. नाही. तो यांच्यासारखा आपल्याजवळ पण सुट्ट्यांचा XYZ आहे. आमच्याजवळ पण सुट्टी फार कमी आहे. मजबुरी का नाम जिंदगी. चला आवरूयात आणि ऑफिसला जाऊयात. तर एक माझी आंघोळ झाली आहे. साहिल लवकर तू आवर. तू काय पैसे दान धर्म करत होता मॉर्निंगला? आणि मगाशी एक माणूस आलता, हा. अन्नाचे पैसे मागत होता. त्याला म्हणले साला आम्हालाच अन्नदान कर. असं तो नाही म्हणत होता. तू 200 रुपये मांडत होता तिथंच. जास्त करणं झाला सोय. जास्त करणं झाला का? तर असे दान धर्म तेव्हाच करायचे. शेवटी नारियलांना पैसे दे. नारियलांना सांगितलं की जरा सांग रे बाई नाहीचे पैसे म्हणून. आणि त्याने सांगितलं कुठल्या भाषेत? हिंदीमध्ये सांगितलं. तर दान धर्म मित्रांनो तेव्हाच करायचा जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे असेल. इथं आधीच खायचे वांदे आणि या पोरांना दान धर्म करायचा आहे. हो गया आपका? नहीं बन रहा है. बन रहा है. स्पेशल नाश्ता. क्या डेडिकेशन है भाई का. भाई हमारा डेडिकेशन शुरू हुआ हमारा भाई से. हम तो पूरा बाहर का आते थे. फिर कभी कभी लगता है कि छोटे वाले से भी कुछ सीखना चाहिए. तो हमने इतना मोटिवेट कर दिया है कि वो अभी घर पे खाना बनाते हैं और हम बाहर जाके खाते हैं. तो इट्स पार्ट ऑफ लाइफ. जब भी सैलरी आती है तब हम बाहर जाते हैं. सैलरी ख़त्म हो गई फिर मोटिवेशन आता है, फिर घर पे बनाते हैं. दिस इज हाउ लाइफ इज ऑन. हमारा वैसे भी इसके लॉस में है बरं. तर मित्रांनो, नारियल अण्णांनी हा लेमन राईस बनवलाय. यांच्या इकडे तो कर्नाटकमध्ये लेमन राईस म्हणतात याला, आणि आपल्या इकडे त्याला फोडणीचा भात आहे. तर काही जास्त एवढं काही विशेष नाही. तर त्या फोडणीच्या भातला फक्त लेमन राईस बनवून चॉडमध्ये म्हणताय फक्त ते. तर ऑलमोस्ट नाही, आम्ही पूर्ण रेडी झालो आहे. मी रेडी झालो, साहिल आणि नारियल अण्णा से हाय. हाय. हां, नारियल अण्णा की स्पेशल मास्टर डिश म्हणजे की फोडणीचा भात आणि लेमन राईस. तुम्ही तुमच्यानुसार त्याला काही पण म्हणू शकता. नहीं गाली मत दो. नहीं मैं कहाँ गाली दे रहा हूँ. मैं तो वो मराठी में उसको जो बोलते हैं वो बोल रहा था. क्या बोलते हैं इसको मराठी में? उसको मराठी में फोडणीचा भात बोलते हैं. फोडणीचा भात. क्या बोलते हैं? फोडणीचा भात. यहाँ पर बोलो ना एक बार. फोडणीचा भात. हाँ, फोडणीचा भात. तर चला मित्रांनो, अन्ना आज ऑफिस जाके क्या करोगे? अच्छा, हमारे पास कुछ काम नहीं है, सो हम लोग पढ़ाई करें. पढ़ाई? यस. किस चीज़ की पढ़ाई? परसों हम लोगों ने एक एप्लीकेशन आया था, अप्लाई किया है, उसकी तैयारी करना है. स्विच करना है कंपनी? जल्दी छोड़ के हमको बैंगलोर जाना है. हमारा 3 साल हो गया यहाँ पे. वी आर आउट ऑफ आवर फैमिलीज, फ्रेंड्स. दे आर वेटिंग फॉर अस. वी आर नॉट योर फ्रेंड्स. यस, यू आर फ्रेंड्स. Then टेम्पररी फ्रेंड्स. लगता है आपको कौन से एंगल से ऑफिस जा रहे हैं?
अरे यार आज हम आयरन करने के लिए थोड़ा सा लेट हो गए तो जो थोड़ा सा चलो मिलते हैं guys. चलो बाय. विसरलास ना तू? काय काय विसरलास? परफ्यूम मारायचा विसरतो. ते तर तसं पण काही उपयोग नाही तू परफ्यूम मारून ना मारून. त्यानंतर माझा असा चांगला सुगंध येतो. हे हां त्यानंतर इयरबड्स आणि मग कोणाचे घेतलेत? तुझे घालावे लागले. आणि मी दिले पण. दिले पण तर थँक्यू काहीतरी म्हणत असते. दोस्ताना थँक्यू नसत म्हणा. हां दोस्ताना थँक्यू नसत म्हणा. मग काय नाश्ता देत असतात डायरेक्ट. साईला आज तू असं चॉकलेट दिसतंय. ते 2 रुपयाचं चॉकलेट नसते का? अरे भाई सिल्क दिसतंयस तू. काय आदमी अगर गरीब हो ना कुछ भी खा सकता है. तो कुछ भी हो सकता है. हा आपला नाश्ता. अंक्या काय घेतलेस? साहिल्या तू का दुःखी आहेस? ऐ, मी दुःखी नाही आहे रे. मला जरा अरे दुःखी नाही आहे मी. बाय द वे ऋषी ऐक ना. हा. एवढं घामरलंयस का? घाम का आलाय? कारण की मी कामाचा माणूस आहे साहिल. कामाचा माणूस आहे. मग कुठून पोती उचलून आलायस काय? साहिल तुझ्यासारखं पार्ट टाइम जॉब नाही करत मी. फ्रीलान्स वो नहीं क्या फ्रीलान्सिंग नाही करत. कॉर्पोरेट में दिहाड़ी वाला आदमी आ गया. आजचं काम खूप झालंय. टिफिन खायचा टाईम झालाय. तर मित्रांनो हा माझा डेस्क. लंच टाईम झालेला आहे आणि अजून आपलं काम संपलेलंच नाही आहे. तर आपण आलो इथे टिफिन कलेक्ट करायला. आज काय आहे चला माझा आणि साहिलचा घेतला. 3 चपाती कलेक्ट करायची आहे. 1 तर टिफिन कलेक्ट केला आहे. तर आता आपण जाऊयात आपल्या डेस्कला. तर आमचा आता लंच टाईम झालेला आहे आणि हा आमचा ग्रुप जो आम्ही सोबत बसतो जेवायला. हे आमच्यासाठी थांबले नाहीत जेवायचे कारण की यांना खूप भूक लागली होती. रिपीट टेलिकास्ट आहे का? रिपीट टेलिकास्टमुळे हो. जेवायला उशीर झाला आम्ही थांबलेलो पहिला. आधी काय आणलंस तू आज? आणि आपली काय भाजी आहे आज साहिल्या? स्कॅम झालाय काय? हा स्कॅम झाला आहे. आम्ही अख्खा मसूर बोलवला होता पण काहीतरी वेगळंच ऑर्डर आला आहे. पण तो चांगला. आणि हो आणि अंकिता अस्मितानं आज काहीतरी एकदम बेस्ट आणलं आहे. गुलाबजाम दाखव ना. तर काहीच गुलाबजामुन. आता आपण जेवण करूयात मस्त. आता हां आता आपण जेवण करूयात. एकच भाजी कशी कर. तर मित्रांनो आजचा आपला आम्ही ऑफिसमधून घरी चाललो आहे. साहिल आणि मी. आमची मगाई बस गेली आणि आता आम्ही ऑटोत चाललो. ऑफिसमधून थकून आलो आहे मित्रांनो. भूक लागली आहे फार जोरात. साहिल काहीतरी बनवणार पण साहिलला काही बनवता पण नाही येत. कायच अपेक्षा ठेवायच्या साहिलकडून. आपणच काहीतरी ऑर्डर करूयात. तर मित्रांनो ऑफिसमधून आल्यावर मी खूप थकलो होतो आणि खूप भूक लागली होती. तर साहिलाला म्हटलं काहीतरी बनव पण साहिलाला काहीच बनवता नाही येत. तर मी फ्रेंच फ्राईज खायची क्रेविंग झाली होती तर फ्रेंच फ्राईज बोलवले. तर मी लगेच ब्लिंकिट केलं. आपले थंडे कूल फ्रेंच फ्राईज आलेत आणि आता साहिल बनवायला लागला. म्हणजे बनवायचं म्हणजे नुसतं तळायचंच आहे त्यात. साहिल आपण आज काय करणार आहे? हां तर आम्ही फ्रेंच फ्राईज 3 लोकांसाठी बोलवलं होतं. बट आमचा नारियल अन्नाला फारच जास्त भूक लागली तर तो पळाला.
वडापाव खायला. आता आम्ही दोघंच आहे. हो टाकती तेल. तर आमचा ऑलमोस्ट फुल सेटअप झालाय. हे बस आता चढायचंय आणि खायचंय. आमचा जो शेफ आहे मास्टर शेफ साहिल तो आता बनवणार आहे लगेच आपल्या पुढे आणणार आहे. तर तोपर्यंत वेट करूया इथे. झाल्यावर मी जातोच किचनमध्ये. खाऊन बघ नाही ना कसं झालंय. भाई तळल्यानंतर पहिला देवासारखा दाखवायला आणणारा मित्र पाहिजे. चांगलं झालं. एक नंबर. थोडं साल्ट टाक त्याच्यावर साईड. प्राइस रेडी गाइस.